च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर बघा, शासनाने शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला कसे पैसे आलेले चेक कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व ताईंनी, माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काय आश्वासन दिले होते आणि तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती बघा पुढे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा 7वा हप्ता आहे, राज्यातील महिलांचे आर्थिक सामाजिक स्तर सुधारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली होती. मात्र या योजनेला राज्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला होता बघा, आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. जानेवारीच्या महिन्याचा तुमचा 7वा हप्ता कधी येणार आहे याबद्दल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे बघा. याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जो आहे तो 26 जानेवारीपासून सुरुवात होण्याची जी माहिती आहे ती समोर दिलेली आहे शासनाने. ठीक आहे, त्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. तर ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जो आहे तो आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे. काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये बघा, आज लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 7वा हप्ता जमा झालेले आहेत बघा. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते पैसे वाटप होणार आहे, खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मागील महिन्यात शेवटचा जे आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आज 24 जानेवारी आहे, 25 आणि 26 2 दिवस तुमच्याकडे आहेत. तर 26 जानेवारीला जर पैसे नाही जमा झाले तर 27, 28, 29 हे 3 तारीख त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा पुढे ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत 1500 रुपये हप्ता वाढवून आम्ही 2100 रुपये करू. याबद्दल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल व त्यानंतर 2100 रुपये देण्यास विचार केला जाईल. बघा, 2100 रुपये तुम्हाला दिले जातील. तर मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर बघा पुढे. तर आतापर्यंत तुम्हाला बघा ताईंनो, जास्तीत जास्त 7 हप्ते मिळालेले आहेत. 6 किंवा 7 हप्ते तुम्हाला खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर बघा, या वर्षामध्ये तुम्हाला 8 हप्ते जे आहे ते नियोजन झालेलं आहे 8 हप्त्यांचं. तर त्यामध्ये बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता, जानेवारी आणि फेब्रुवारी दोघी हप्ते जमा होणार आहेत. मार्च महिन्यापासून बघा, मार्च महिन्यापासून 2100 रुपये देण्याचा जो विचार आहे तो शासनाने घेतलेला आहे. आणि लवकरच तुम्हाला ते वचन पण पूर्ण करणार आहोत. कारण महायुती सरकारने बघा, मागच्या वर्षी जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री, त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला 1500चे डायरेक्ट 2100 करणार आहोत. बघा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 600 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. 1500चे डायरेक्ट 600 वाढ, म्हणजे टोटल 2100 रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर मोठी अपडेट आहे. सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेमध्ये अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर एक बांगलादेशी महिला जे आहेत ते बांगलादेशी महिला सापडलेल्या आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना. बघा, म्हणजे देशाबाहेरील ज्या महिला आहेत त्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. त्यामुळे काही थोडेफार गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. तर 100% ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, ज्या बहिणी आहेत, तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ज्या बाहेरच्या महिला आहेत त्या योजनेपासून अपात्र होणार आहेत. तर या योजनेसाठी पात्रता बघा, तुम्हाला सांगतो मी, ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. ठीक आहे, 21 ते 65 वयोगटामध्ये तिचं वय बसलं पाहिजे. आणि बँक अकाउंट DBT असलं पाहिजे. असे जे काम आहेत, ती महिला कोणतेही सरकारी नोकरदार असायला नको किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे जे काम होत असेल त्यामध्ये त्या नोकरी नको. तर अशा काही ज्या आहेत त्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असले पाहिजे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जे आहे त्यांचं कमी असलं पाहिजे. असे जे पात्रता आहे, सर्व ज्या पात्रतेमध्ये बहिणी पास होणार आहेत त्याच ताईंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या बाकीच्या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे,
चांगल्या प्रकारे त्यांना या योजनेचा लाभच मिळणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा. किंवा जे गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, बाळकृष्ण जे श्रवण बाळ योजना आहे, ह्या 2-3 योजनेचा ज्या ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. किंवा शेतकरी नमो योजना आहेत, अशा भरपूर ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल, किसान योजना आहे, अशा 2-4 ज्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचासुद्धा तुम्ही लाभ घेत असाल, तर तुम्हाला फक्त एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासनाने तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा. शासनाने माहिती दिली आहे की फक्त तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्हाला त्या दोघी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. किंवा एकच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा. त्यामुळे शासनाने जे बी नियमावली जाहीर केलेले आहेत सर्वांसाठी फायदेशीर आहे, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन जे बी आता नवीन निर्णय घेणार आहेत, नवीन GR किंवा लेटेस्ट जी सर्वप्रथम न्यूज असते, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली तुमच्यासाठी माहिती घेऊन असतो. त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ थोडा बी अनस्किप नका करत चला. तर बघा, ज्यांचे अजूनपर्यंत बँक खात्यामध्ये आधार DBT नसेल तर त्यांनी आधार DBT करून ठेवा. आधार DBT झाल्यानंतर तुमचे KYC आहे, eKYC, हे सर्व कामं तुम्ही करून ठेवा. 100% तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत असं शिंदे साहेबांनी सांगितलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री, त्यांनी पण सांगितलेले आहे. तर लवकरच 3700 कोटीच्या वरती जी आहे, 3700 कोटीच्या वरती लाडक्या बहिणींसाठी जी निधी मंजूर करण्यात आला आहे शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये, तर लवकरच लाडक्या बहिणींना म्हणजे जास्तीत जास्त 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि सर्वात महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ताईंनो. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बी काही नवीन निर्णय होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर बघा, बहुतेक जिल्ह्यांमध्ये आता पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, जे आता जिल्हे आहेत, प्रशासकीय विभाग आहेत, त्यांच्यामध्ये हळूहळू पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा व्हायचे. जर पहिल्या दिवशी तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, तिसऱ्या दिवशी तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे असे टोटल तुम्हाला 36 जिल्ह्यांचे जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्यानुसार 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. तर बघा, पुणे वगैरे असे जे काही बाकी आहेत जे जिल्हे, तर त्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लवकरच तुम्हाला पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आले किंवा नाही आले, हे पण मला नक्की कळवा. तर बघा ताईंनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती मी देत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते. तसेच बघा, ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले नसतील किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला नसेल तर त्यांनी अवश्य लाभ घ्या. आणि बघा, ज्यांना काही अडीअडचणी असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन तुम्हाला लवकरच 2100 रुपये पण देणार आहे. आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि जानेवारी असे 1500 प्रमाणे तुम्हाला 3 हजारसुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्या बहिणींना ताईंना अजूनपर्यंत 7,000 7,500 जमा झालेले होते, तर त्यांना हे आता 3,000 जमा होणार आहेत, म्हणजे 10,500 तुम्हाला खात्यामध्ये डायरेक्ट ज्यांना 1 रुपया पण मिळाले त्यांना मिळतील. ठीक आहे. ज्यांना पैसे मिळालेले होते अगोदर त्यांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार आता येणार आहे. तर तुम्हाला 1500 आणि आता 2100, मार्च महिन्यानंतर 2100, तर ही मोठी अपडेट आहे. त्यामुळे ही योजना आता कोणीही बंद करू शकत नाही. तर महाराष्ट्र शासनाने याच्यावर मोठी योजना जी आहे ती, या योजनेमध्ये जास्तीत जास्त सुपरहिट योजना ही झालेली आहे आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन आणि
लेटेस्ट माहिती जी असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. ठीक आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.